नुसतं कपडे चेंज करायचे आणि इथं तिथं टाकत राहायचं. ते डोक्यावर पडलंय ते माहिती नाही का तुम्हाला? तुम्ही सारखं सारखं तुला खायचं म्हणताय हो, देणार नाही खरंच खायचं. चॅनल. सो आजचा स्पेशल ब्लॉग आहे चिकन 65. आज संडे आहे आणि मी चिकन 65 बनवणार आहे घरी. आणि खूप दिवस झालं, वर्ष झालं 65 बनवलेलं नाहीये आणि आज मला खूप खौशी वाटलं. ॲक्च्युली लास्ट टाइमच मी बनवणार होते पण माझ्या नवऱ्याने आणून दिले नाही. तुम्हाला माहिती ना तो किती खडूस आहे, तर त्याने आज फायनली आणलंय कारण मी खूप हट्ट केला की मला घरचंच चिकन 65 खायचं आहे. तर मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यात आमच्या दोघांच्या गप्पा, मस्ती, रागवणं, ओरडणं सगळं असणार आहे. तर तुम्हाला खूप मजा येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला दिसत जातील. सो गाईज, माझ्या नवऱ्याने आणलंय पावशर बोनलेस चिकन. तर बोनलेस चिकन घ्यायचंय. मोठे मोठे पीस आहेत तर मी आता कट करून घेतेय. छोटे छोटे असे इतकेशे पीस करतेय. कोथिंबीर लागली हाताला. ओके, तर छोटे छोटे पीस करून घेतेय आणि मग त्याच्यामध्ये मी मसाले टाकणार. कुठले मसाले टाकते ते मी तुम्हाला दाखवते. आणि साडी मी घातलीये माझ्या बहिणीची. छान आहे ना? थँक्यू. स्वतःची तारीफ स्वतः करून घ्यायची. मग आता तुम्ही तारीफच करेन ना माझी. मला बोलायचं नाहीये. नका बोलू, जा. मला पण नाही बोलायचं. मग कसं जमणार? मला आज बोलायचं नाही आणि मला आज खायचं पण नाही तुझ्या आज. अरे बापरे, मग तुम्हाला एवढी बिर्याणी आवडते, मी बिर्याणी करणार आहे. तिचं काय करू? नाही खायचं मला. गावाला वाटू का? तुझं तू खा. हॅलो हॅलो, हा रिचार्ज केलाय. हा रेंज मध्ये या की. पप्पा कधी रेंज मध्ये नसतात. हा रिचार्ज केलाय म्हणलं. ते डोक्यावर पडलंय ते माहिती नाही का तुम्हाला? हा, येते कधी लक्ष असतंय का तिचं बोलण्याकडे करण्याकडे? हा, ते त्याला आणि ते रुत्याला दोघाला नेऊन टाकू जरा इस्पितळात. हा, ते दोघाला घालून टाकू. हा, आओ पप्पा, मी रात्री मम्मीला म्हणलं सकाळी टाकते, मी विसरून गेले. सॉरी. नाही नाही, खायला नाही विसरले, नाश्ता केलाय पप्पा. नाही नाही, बिर्याणी करणार आहे, या खायला. हा का? काय खाल्लं? हा का? काळ्यावाल्याची भाजी खाल्ली का? हा हा हा. हा का? बर. आम्ही बिर्याणी बनवितोय. हा, बिर्याणी आणि चिकन 65 बनविते. कुणाला? मम्मीला त्यांना का? तर पप्पा बरोबर बोलता बोलता चिकन झालंय कापून. पण माझा पप्पा आणि त्यांचा जावई एक नंबरचे आगाऊ लोक आहेत. आम्हाला दोघांना, माझ्या भावाला मला येड्याच्या इस्पितळात टाकताय. आमच्याशिवाय तुमचं काहीच वाकडं होणार नाही दोघांचं, माहितीये का? असं पण वाकडं होतच नाही आमचं तुझ्याशिवाय. नाही होत ना? नाहीच होत. आमच्याशिवाय काही वाकडं होत नाही ना? नाहीच होत. तुम्ही असले तरच वाकडं होतंय. चांगलं म्हणते मी, वाकडं वाईट नाही म्हणते मी. नाही नाही, तुम्ही असल्यावरच वाकडं होतंय आमचं. तुम्ही नसले की आमचं एकदम सरळ सुरळीत चालू असतं. हो का? बर. पप्पाला सांगते येणारच नाही आम्ही. हा, येणारच नाही. जा, चालली ना माहेरी. जा जा जा. येतच नाही परत. हा, येऊच नको. नाहीच येणार. ते डायलॉग नाही का, आता मी येतच नाही, तसं करण जा. जाईलच. तर गाईज, आता मी मसाले टाकणार आहे. ही काय लसूण आणि मिरचीची पेस्ट केली आहे, ही टाकते पहिली.
मिरची चांगली झोंबल हाताला. तिखट करू का? तिखट करू? काय पण कर, मला नाही खायचं. हा हा, तुम्ही काय नाही खायचं पाडा लावलाय आज? मला नाहीच खायचं. का? नाही खाणार. माझ्या हातचं नाही गोड लागत. हा, तू बडबड करते म्हणून मला नाही खायचं तुझ्या हातचं. हा, तुम्हाला बोलायचंच नाही. हा, नाहीच बोलायचं. नुसता पसारा घालतो, तुम्हाला बोलू नको. कोण घातलंय पसारा? कोण घातलंय पसारा? तुम्ही. ते व्हिडिओ मध्ये दाखवीन मग मी पसारा एक दिवशी, आणि दाखवीन मग कुणाचा पसारा आहे काय आहे. असू दे माझा. हा, व्लॉगच बनवीन त्याच्यावरती. बनवा. हा, मग सांगतील मग लोक कुणाचा पसारा आहे काय आहे ते. हा, तर मी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली. हा जो मसाला आहे तो चिकन 65 मसाला टाकलाय. मी टाकते थोडी लाल मिर्च. माझा नवरा म्हणतोय खायचं नाही ना, तर तिखट करते. मी टाकते थोडं. कर, असं काय देणं घेणं नाही मला. काय बोलताय खरं? माझ्याजवळ आहेत पैसे, मी जाऊन दम बिर्याणी खाईन एसपीची. बापरे. हा, एसपीची नाही रे, पीकेची लय भारी. पीकेची नाही खायची, मला नाही आवडत. मला एसपीची खायची. एसपी काय आहे मला नाही माहिती. पुण्यामध्ये राहून एसपीच बिर्याणी माहित नाही म्हणल्यानंतर काय उपयोग आहे तुझा? नेलं फिरायला कुठं तर माहित होतं ना. नुसतं घरात 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 आणि परत म्हणायचं, बोलायचं वर तोंड करून. तर काय याच्यात मी टाकलंय लसूण आणि मिरचीची पेस्ट, थोडा नाही जास्त असा चिकन 65 मसाला, मिरची पावडर, मीठ आणि लिंबू पिळलंय. आता त्याला मी मस्त काय मिक्स करणार आहे आणि फ्रीज मध्ये ठेवणार आहे 10-15 मिनिटासाठी. बोलत नाही म्हणून कसं असतं माहिती का? काय? रेसिपी पण चुकायची सगळी. तांदळाचं पीठ राहिलं त्यामध्ये घालायचं. अय्यो, काय रेसिपी शेअर करते. सॉरी थांबा. तसंच बनवू द्यायला पाहिजे होतं आणि तसंच खाऊ द्यायला पाहिजे होतं, म्हणजे कळलं असतं. क्रिस्पी नसते झाले, बाकी काय झालं नसतं. हा, कळलं ना? क्रिस्पी नसते झाले. थँक्यू. आपण थँक्यू तुम्ही थँक्यू म्हणा नको. 1000 रुपये ट्रान्सफर कर. काय संबंध? दिले त्याच्या मागे काय सांगितले? परत दे. हा, सूद समेत. हा, हा, मग कशाला तोंडावर करून म्हणायचं दिलेत म्हणून? पाहिजे होतं माहिती का मला याला. कशासाठी आणलं? झालं आपला चिकन शिजले. आता फक्त बिर्याणी टाकायची बास. बिर्याणी म्हणजे सोपा पदार्थ आहे माझ्यासाठी. एक काम कर की तांदूळ तोंडामध्ये टाक आणि गॅसवर बस. पाणी ओततो मी वरनं आणि शिट्ट्या देत बस. खराब करू नका आता. गाईज, ही माझी आहे बिर्याणीची तयारी. मी तेल लावून तांदूळ ठेवलाय बिर्याणीचा. कांदा कापलाय, कोथिंबीर, पुदिना आणि टोमॅटो. आता मी बिर्याणी बनवायला घेणार आहे. हे आहे आपलं काय फिकं चिकन, सुकं चिकन. काय घातलंय ते आता? नुसतं कपडे चेंज करायचे आणि इथं तिथं टाकत राहायचं आणि नुसता राडा करत राहायचं. काय झालं? कुठं काय झालंय? अहो, ती माझ्या बहिणीची साडी होती, खराब झाली असती तर तिने मला कुत्रीच्या आईगत धुतली असती. तसंच पाहिजे धुवायला. सगळे सारखे. हा, राहू दे मग. मला म्हटली माझी साडी ती फेवरेट आहे, ब्लाऊज पण फेवरेट आहे, खराब नाही झाला पाहिजे. सांगणारच आहे तिला तेलाचे डाग पाडली म्हणून. काय पण खोटं बोलू नका. सांगणारच आहे. मोबाईल मध्ये बघून घुसून राहणार मोबाईल मध्ये. आत्ताच फोन करून सांगणार आहे. सांगा. शिव्याच खाऊ घालतो तुला. थांब. ते हुशार आहे. तुम्हाला माझं चूक बघवतच नाही ना. नाहीच बघ. आधीच ती मला साडी देत नाही, खराब करीते म्हणून. बर. आपलं लग्न झालं तेव्हा माझ्याकडे साडी नव्हती घालायला. तिने मला साडी दिलेली. ती कशी काय माहिती, तिला जळली ती थोडी. तिथून तेव्हापासून ती घाबरती मला साड्या द्यायला. कळलं? तुम्ही आधी तेल ओतायचं काम करू नका. बळबळ बोलायची गरज नाही. काय बोलत नसलं तर? तुम्हीच बोलले पहिल्यांदा. मी नाही बोललेलं. मला लय गरम होत होतं गाईज. मी साडी काढली आणि घरचे कपडे घालून बसले, कारण इतकं गरम होतंय. बापरे, उन्हाळा. हा ना. बिर्याणी काय, बिर्याणी खायची नाही म्हणून स्प्राईट प्यायचं काम चाललंय. पहिली पुरी आणि श्रीखंड जिरवायचं काम चाललंय. होय, पोट खराब झालंय. पोटाला मी
हो का बर माय पैशात ना हा खोटारडे माहिती लय जागीरदार आहे. चल आगाव टोमणे मारतो काय मला. मला खूप गरम होत होतं आणि माझ्या बहिणीची साडी घातलेली ती जसं की मी तुम्हाला सांगितलं तिने मला लय धुतलं असतं खराब झाली असती तर आणि मला तिची साडी धुवून द्यायला लागली असती. आता मी धुवून नाही देणार ते तिने हा व्हिडिओ बघितला की नक्की मला फोन येणार आहे. सो आता बिर्याणी लावली आहे शिजवायला कुकर लावला आहे. तुम्हाला माहिती मी मसाले भातासारखी बिर्याणी करत असते जी की खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी लागते. एकदा मी रेसिपी पण शेअर केलेली आहे. तर मी हे फ्रीजमध्ये ठेवले होते 20-25 मिनिटासाठी. आता ते मी फ्राय करणार आहे आणि तुम्हाला दाखवते. मस्त टेस्टी बनतात. काय करताय तुम्ही? मग तो काय हातातून ओढून नेणार आहे का तुमच्या? हा दिसतोय. कुठे आहे कावळा? कावळा कुठे आहे? मला तर दिसो ना काही. तुमचा हात दिसल्यावर कसा येईल तो कावळा? होय नंतर येऊन घेऊन जाईल ते. बर जनावरा कावळ्याला खायला ठेवतोय. कावळा आलाय खायला म्हणून चिकनचा पीस. चला तर मग मंचुरियन तळूया. मंचुरियन नाही ते मग 65. आयो जा बाबा ब्लोपर होतो माझा. चला तर मग चिकन 65 तळूया. घेतलंय आपण तेल घेतलंय तापायला. आय खूप टेस्टी बनवू दे नाही तर माझा नवरा शिव्याच झालं. मी खाणारच नाही तुलाच खायचे. छानच बनतात. तुम्ही याच्या आधी खाल्लंय ना? हा मग पण तुलाच खायचे कसे पण बनवू दे. काय बोलताय तुम्ही? सारखं तुला खायचं म्हणताय. हो देणार नाही खरंच खायचं. नको देऊ. लय वेळा झाला आता. नको देऊ. मग थोडंच तळते तर आहे ना. बाकीचं ठेवून देते उद्या खायला. हा बरं झालं बाई. अंगावर उडल बरं का आधीच तुम्ही शर्टलेस तुम्ही सलमान खानच्या याच्यामुळे बरं आले साडीवर आले है ना. पप्पांचा टॅटू दाखवायचा होता ना तुम्हाला? असं काही नाही. मग आंघोळ करायला जात होतो मी तिथनं ओढून आणले तू. तेल काढायचं होतं. हा मग काळजी आहे का तुम्हाला बायकोची? नाही. तर आपला गॅस बाबा संपत आलेला आहे. तर कालपासून परवापासून मला अशी धगधग होती संपतोय की काय. तर माहीत नाही. आज आपले मंचुरियन एवढे झाले ना. मंचुरियनच बोलते मी. 65 झाले ना की संपला तरी चालेल. फक्त एक तरी आपला तळून घाणा निघला पाहिजे. तर होईल असं मला वाटतंय. बघू. हे झाले आहेत आपले चिकन 65 रेडी आणि मी थोडेसे ठेवून दिलेत बाजूला कारण आमच्या दोघांना एवढं संपणार नाही बिर्याणी सोबत खायला. जे उरलेत ते रात्री फ्राय करून खायला होतील. गरम सारखं तेलात फ्राय करून नाही जमणार तर तसेच ठेवते म्हणजे फ्रेश फ्राय करून घेईल. आणि हे आपले झाले ते चिकन 65 रेडी. त्याच्यामध्ये मी बाकीचं टोमॅटो किंवा कांदा आणि जे काही टाकतात कॅप्सिकम असं काही केलं नाही आहे. मी फक्त हे ड्राय खाणार आहे. मला असेच खूप आवडतात. तुम्ही पण ट्राय करा. खूप छान टेस्टी लागतात. मी खाऊन बघितलं आहे आणि ऑलरेडी खूप छान टेस्टी झाले ते. सो बघू नवरा खाऊन काय म्हणतोय. गाईज हे आपले रेडी झालेत चिकन 65 जे की खूप क्रिस्पी आणि छान टेस्टी बनलेत का. तर गाईज ही आपली बिर्याणी रेडी आहे मस्त. ओ रेडी झाली. रेडी होऊ दे. चला मला नाही खायची. हो गाला नाही खायचं. मला नाही खायचं. करता ते बघतेच. आता खाच फक्त तुम्ही. मग हातच लावा. बघतेच बघनच. ताट रेडी करते. काळीपिटी तिथेच वरती ड्रॉवर मध्ये देवाच्या. सो गाईज हे झालं आहे आपलं ताट रेडी. आता आपण जेवतोय. आम्ही जेवतोय. सगळ्यांनी या जेवायला. चलो
अय हिरो खावा, कसं झाले सांगा. पहिलं 65 ट्राय करा. कमी पडले. अय्या किती खोटं बोलताय हो. अर्धा खाऊन मोकळी झाली मी. टेस्टी झालेत. खोटारडा एक नंबर. चांगला रिव्ह्यू देता येत नाही का? इथून पुढे ऑर्डर स्वीकारल्या जाणार नाहीत. कोण द्यायला लागले तुला ऑर्डर? नका देऊ जा आगाव. माझ्या नवऱ्याला काय आवडत नाही मी कधी केलेलं, तरी पण खूप छान झाले माझं चिकन 65 आणि बिर्याणी पण छान झाली आहे. तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. आणि आमची भांडणं पण तुम्हाला आवडली का सांगा, कारण नुसतं आम्ही भांडतच असतो. तर जाऊ द्या ते सोडा. पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि बाय बाय.